बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला तुमची नोंदणी रिन्युअल करणे म्हणजेच त्याचे नूतनीकरण करणे फार आवश्यक असते। बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल केल्याशिवाय तुम्हाला कोणतेच लाभ मिळणार नाही। तर बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल तुम्ही ऑनलाईन करू शकता। त्यासाठी तुम्ही मोबाईलवरून किंवा कम्प्युटरवरून सुद्धा फॉर्म भरू शकता। तर बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल कशी करायची व त्याला काय काय कागदपत्र लागतात याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। मी रिशाद खान आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। मोबाईलमधून बांधकाम कामगार नोंदणी रिन्युअल करण्यासाठी तुमच्या गुगल क्रोममध्ये जा। गुगल क्रोममध्ये जाऊन google.com ओपन करा। त्यानंतर बघा इथं राईट साईडला 3 डॉट दिलेले आहे, त्या डॉटवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर खाली डेस्कटॉप मोड आहे, या ऑप्शनवर क्लिक करा। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल डेस्कटॉप मोडवर ओपन होईल आणि तुम्ही मोबाईलवरून सुद्धा तुमचा फॉर्म भरू शकता। तर रिन्युअल फॉर्म भरण्यासाठी गुगलवर सर्च करा MahaBOCW। सर्च केल्यानंतर इथं पहिली वेबसाईट येईल, या पहिल्याच वेबसाईटवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे। तर इथं क्लिक करा। वेबसाईट उघडल्यानंतर इथं खाली या। खाली आल्यानंतर इथं तुम्हाला टॅब दिसतील, तर हे टॅबवरून आपल्याला रिन्युअल करायचं आहे। तर इथं 3ऱ्या नंबरचा टॅब आहे बघा, कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्युअल। हा 3 नंबरच्या टॅबमधून क्लिक करून आपल्याला रिन्युअलचा फॉर्म भरायचा आहे। तर इथं क्लिक करा। त्याच्यानंतर अशी वेबसाईट ओपन होईल। इथं तुम्हाला बघा एक सिलेक्ट ऑप्शन असा ऑप्शन दिलेला आहे। तर इथं आपल्याला इथून तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा आहे रिन्युअलचा। तर इथं 2 ऑप्शन दिलेले आहे, एक न्यू रिन्युअल आणि एक अपडेट। तर नवीन रिन्युअलसाठी इथं न्यू रिन्युअल असं ऑप्शन हे आपल्याला निवडायचं आहे। तर त्यासाठी इथं पहिल्या ऑप्शनवर क्लिक करा नवीन रिन्युअलसाठी। तिथे क्लिक केल्यानंतर इथं बघा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या बांधकाम कामगारच्या कार्डवर किंवा पावतीवर सुद्धा दिलेला असते, जो आपण फीस भरलेली पावती आहे त्याच्यावर सुद्धा दिलेला असते। तर इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका। रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर प्रोसीड टू फॉर्म ह्या बटनवर क्लिक करा। प्रोसीड टू फॉर्म या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची माहिती इथं ओपन होईल। इथं तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक, कामगाराचं इथं तुमचं नाव, तुमचा आधार कार्ड क्रमांक, मोबाईल नंबर आणि जन्मतारीख इथं दिलेली आहे, ते ऑटोमॅटिक येईल। इथं तुम्हाला काहीच करायचं नाही। तर हे याच्यानंतर तुम्ही खाली या। खाली आल्यानंतर बघा रिन्युअलमध्ये तुम्हाला फक्त तुम्ही जे 90 दिवसाचं काम अजून तुमचं जे चालू आहे त्याचीच माहिती तुम्हाला द्यायची आहे। तर रिन्युअल करण्यासाठी तुम्हाला फक्त एकच डॉक्युमेंट लागणार आहे, ते म्हणजे तुमचं 90 दिवस काम केल्याचा दाखला। तर फॉर्म भरताना इथं तुम्हाला पहिल्या ऑप्शनमध्ये बघा काय टाकायचे आहे। तर पहिला ऑप्शन आहे कामगाराच्या कामाचे स्वरूप। तर इथं पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्ही जे काम करत आहात तर त्याचा तुम्हाला प्रकार टाकायचा आहे। तुम्ही हेल्पर आहात की मिस्त्री काम करत आहात, सेंटरिंग काम करत आहात, स्लॅबचं काम करत आहात, फ्लोरिंगमध्ये काम करत आहात किंवा प्लंबरिंगचं काम करत आहात, कार्पेंटर आहात, पेंटर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर। त्याच्यानंतर बघा सिलिंग वर्कर आहे, ग्लास वर्कर आहे, मशीन ऑपरेटर आहे, लिफ्ट ऑपरेटर आहे, खोदकाम करणारे आहेत। त्याच्यानंतर टाईल वर्क आहे। त्यानंतर अग्निशमनमध्ये काम करणारे, सिक्युरिटीमध्ये काम करणारे, त्याच्यानंतर बघा सोलर पॅनल बसवणारे आणि रेल्वे ट्रॅकवर किंवा रेल्वेमध्ये कोणतेही बांधकामच्या रिलेटेड काम करणारे किंवा कन्स्ट्रक्शन रिलेटेड काम करणारे। यापैकी तुमचं योग्य ऑप्शन घ्या। कामाचं स्वरूप निवडल्यानंतर खाली तुम्हाला जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे तुम्हाला 90 दिवसाचा दाखला कोणी दिलेला आहे त्याची माहिती इथे टाकायची आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम ऑप्शन आहे बघा कॉन्ट्रॅक्टदार। तर हा ऑप्शन तुम्हाला केव्हा घ्यायचा आहे, जर तुमच्याकडे 90 दिवसाचा दाखला जे तुमचा आहे ते तुम्हाला ठेकेदाराने दिलेला असेल, म्हणजे त्याच्यावर फक्त ठेकेदाराचीच माहिती आहे अशा प्रकारचा जर तुमच्याकडे दाखला असेल आणि तुमच्या ठेकेदाराने बांधकाम कामगार मंडळाकडे जर नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्याकडे नोंदणीचं प्रमाणपत्र आहे तरच तुम्हाला हा ऑप्शन घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारचा हा फॉर्म असते। तर हे फॉर्म कसं भरायचं आहे याची सर्व माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते तुम्ही पाहून घेऊ शकता। त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आहे ग्रामसेवक। त्याच्यानंतर पर्सन विथ ऑथोरायझेशन बाय म्युन्सिपल कॉर्पोरेशन और म्युन्सिपल काउन्सिल, म्हणजेच तुम्ही जर नगरपंचायत कार्यालय किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयाकडून तुम्ही 90 दिवसाचा दाखला घेतला असेल तर तुम्हाला हा ऑप्शन घ्यायचा आहे। तर हा ग्रामसेवकचा ऑप्शन आणि हा तिसरा ऑप्शन हा सेमच आहे, फक्त इथं ग्रामसेवकांना तुम्हाला सही शिक्का दिलेला असते आणि त्याच्यानंतर दुसरा जे ऑप्शन आहे तो नगरपालिका, नगरपंचायत किंवा महानगरपालिकेला दिलेला असते। तर यासाठी 90 दिवसाचा फॉर्म तुम्हाला ह्या प्रकारचा घ्यायचा आहे बघा। तर बघा ह्या प्रकारचा 90 दिवसाचा दाखला घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये हा पहिल्या
इथं वरच्या ऑप्शनला तुमच्या कार्यालयाचे डिटेल असते, नगरपंचायतची किंवा ग्रामपंचायतची इथं सही शिक्का असते. तर हा फॉर्म कसा भरायचा आहे याचीसुद्धा माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. याचासुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर तुमचा जे दाखला आहे त्यानुसार तुमचं योग्य ऑप्शन निवडा. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि डेव्हलपरचा जर फॉर्म भरत असाल तर तुम्हाला बघा हे 4 ऑप्शनमध्ये थोडंसं अलग ऑप्शन टाकायचे आहेत. तर इथं पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदाराचा रजिस्ट्रेशन नंबर टाकलेला आहे. तो रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा तुम्ही इथं तुम्हाला या फॉर्मवर या साईडला इथं लिहायचा आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर बघा ठेकेदार कुठं असतो ठेकेदाराजवळ. तर ठेकेदारांना जी बांधकाम कामगाराची मंडळाकार्य जी नोंदणी केलेली आहे त्यांच्याकडून जे त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्याचा नोंदणी क्रमांक इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर त्याचा जावा क्रमांक, डिस्पॅच डेट म्हणजे त्याला कोणत्या तारखेला तो प्रमाणपत्र मिळालेला आहे त्याची तारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर खाली इथं ठेकेदाराचं नाव टाकायचं आहे, ठेकेदाराचा जिल्हा आणि तालुका असा ऑप्शन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर ग्रामसेवक किंवा नगरपालिका यासाठी दुसरे ऑप्शन आहेत. तर तो कसे आहे बघा. तर इथं पहिल्या ऑप्शनमध्ये नगरपालिकेसाठी किंवा ग्रामसेवकसाठी सेम आहे. तर पहिला जे ऑप्शन आहे डिस्पॅच नंबर म्हणजे जावा क्रमांक. तर इतर बघा तुम्हाला ह्या तुमच्या 90 दिवसाच्या दाखल्यानुसार तुम्हाला हे वरच्या साईडला जावा क्रमांक आहे, तो जावा क्रमांक इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा इथं वरच्या साईडला जावा दिनांक दिलेला असेल तो दिनांक इथं तुम्हाला समोर टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला बघा महानगरपालिकेचे नाव, जर तुम्ही ग्रामसेवकचं ऑप्शन घेतला असेल तर तुम्हाला ग्रामपंचायतचं नाव टाकायचं, नगरपंचायत असेल तर नगरपंचायतचं किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिका तुमचं जे तुम्ही दाखला घेतलेला आहे त्याचं योग्य नाव लिहा. त्याच्यानंतर जिल्हा निवडायचा आहे आणि त्याच्यानंतर समोर तालुका निवडायचा आहे. त्याच्यानंतर खाली बघा तुम्हाला फक्त एकच डॉक्युमेंट इथं अपलोड करायचा आहे, तो म्हणजे तुमचं 90 दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला रिन्यूला लागणार नाही. फार सोपं आहे, 5 मिनिटात तुमचं फॉर्म भरणं होते. तर इथं ब्राउज बटनवर क्लिक करून तुम्ही तुमचा 90 दिवसाचा दाखला अपलोड करू शकता. तर तुम्ही मोबाईलवरून फॉर्म भरत असाल तर त्याची चांगली फोटो काढा एकदम क्लिअर, किंवा तुमच्याजवळ प्ले स्टोअरमधून तुम्ही एखादा PDF स्कॅनरचा ॲप घेऊन तुम्ही त्याचे फोटो काढून PDF करू शकता. तर त्याची फाईल 2 MB पर्यंत असली पाहिजे, 2 MB पेक्षा जास्त अपलोड होणार नाही. अपलोड करण्यासाठी इथं ब्राउजवर क्लिक करा, इथून तुमचा दाखला अपलोड करा. अपलोड केल्यानंतर खाली इथं बघा एक बॉक्स दिलेला आहे, ते तर त्याचे नियम आणि अटी दिलेले आहे ते एकदा वाचून घ्या आणि त्याच्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन येईल, इथून तुमच्या मोबाईलवर एक OTP पाठवला जाईल. तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर इथं व्हॅलिडेट OTPवर क्लिक करा. जर मोबाईलमध्ये OTP आली नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचं स्टोरेज फुल झाले काय ते चेक करा. फुल झाला असेल तर एक्स्ट्रा मेसेज डिलीट करा, त्याच्यानंतर तुमचा OTP येईल. आणि वेळ लागत असेल तर इथं एक रिसेंटचा ऑप्शनसुद्धा येईल. तर रिसेंटवर क्लिक करून तुम्ही पुन्हा OTP टाकू शकता, तुमच्या मोबाईलवर पुन्हा OTP बोलू शकता. OTP व्हॅलिडेट केल्यानंतर तुम्हाला एक पावती नंबर मिळेल असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर येईल. हा मेसेज सेव्ह करून घ्या किंवा याची प्रिंट काढून ठेवा, याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवर सुद्धा येईल. तर अशा प्रकारे तुमचा बांधकाम कामगार रिन्यूअल करायचा फॉर्म कंप्लीट झालेला आहे. आता याच्यानंतर तुम्हाला काही दिवसानंतर तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल, तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल किंवा त्यामध्ये कोणती त्रुटी आली असेल तर तो तुम्हाला मेसेजमध्ये लिहून येते. जर तुमचा फॉर्म त्रुटीमध्ये आला असेल तर तुम्हाला त्रुटी काढायला लागेल आणि फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्हाला त्याची फीस भरावी लागते. तर फॉर्म तुमचा पेंडिंगमध्ये आहे, मंजूर झाला किंवा नाही झाला हा कसं चेक करायचं आणि फीस कशी भरायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर चॅनलवर टाकणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असला चॅनलला सबस्क्राईब करा. मी इर्शाद खान आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो.